नमो बुद्धाय. मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तथागत म्हणतात, मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात, परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कार नाही. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या, असे प्राणी मात्रास सांगणारा देवाचा संदेश. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजेच प्रेषितांच्या मार्फत पाठविलेला असतो. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी ईमान राखणाऱ्यांचा मोक्ष लाभ निश्चित करणे. धर्माशी ईमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे जर ते प्रेषिताला देवदूत मानित असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळत असतील तर त्याची नरकातील पाठवणीपासून सुटका करणे. परंतु भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नव्हते आणि असे कोणी मानल्यास त्याचे ते खंडन करीत असत. अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हाच एक गुरु आहे. मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये त्यांनी विभाजक रेषा काढली आहे. एक मोक्ष देणारा तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे. भगवान बुद्ध हे केवळ मार्गदाता होते. मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा आहे. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत होते तेव्हा एक ब्राह्मण त्यांच्याजवळ आला आणि स्नेहाने अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला व त्यांना म्हणाला, श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या महालाचे दर्शन क्रमशः होते, पाऊल पुढे पडते, क्रमशः पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते, म्हणजेच आमचे शिक्षण असते. ज्याप्रमाणे अंकगणनेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते, त्याचप्रमाणे आम्हा ब्राह्मणांशी आपल्या शिक्षण क्रमात क्रमशः प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी 1, दुरकी 2, तिरकी 3, चौके 4 असे 100पर्यंत पाढे शिकवतो. तर मग गौतमा, मला आता असे सांगा की धम्मामध्ये अशाच तऱ्हेचे प्रगतिशील शिक्षण तुमच्या शिष्यांना मिळते काय? तेव्हा तथागत म्हणतात, होय ब्राह्मणा, असेच मिळते. पुढे ते म्हणतात, अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ. तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम लावून पहिला धडा देतो. नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो. अगदी त्याप्रमाणेच तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात, बंधू, शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवीने स्वतःला संयमित कर. सदाचार संपन्न हो. छोट्या दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव. विनयाचे पालन कर. हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात, ये श्रमणा, डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस. चक्षुरेंद्रिय संयमित ठेव. इतर इंद्रियाबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिभेने रुची घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूंची जाणीव होते त्यावेळी त्या वस्तूंच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस. शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व मिळविले की नंतर तथागत त्याला दुसरा पाठ असा देतात, श्रमणा, ये, हात राखून खात जा. खाताना चित्त सावध राहू दे.
पुढे तथागत म्हणतात, हे ब्राह्मणा, श्रमण अन्न भक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात की जागृततेचा सती अभ्यास कर. दिवसा चालता बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर. रात्रीच्या पहिल्या प्रहारीसुद्धा येरझाऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. तो श्रमण जागृततेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात. तो असा, श्रमणा ये, जागरूकता आणि स्मृती सम्यक जाणीव यांनी युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा. नंतर त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात. श्रमणा ये, एखादे एकांताचे स्थान शोधून, मग ते अरण्य असो, एखादा वृक्ष असो, पर्वतगुहा असो अथवा स्मशान स्थान असो, तसे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्नभक्षण केल्यानंतर आसन मांडी ठोकून शरीर ताठ ठेवून 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर. हे ब्राह्मणा, जे श्रमण शिष्य आहेत, ज्यांनी मनोनिग्रह अद्यापि साधलेला नाही, परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो. तथागतांचे हे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, परंतु गौतमा, मला हे सांगा की तुमचे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात काय, किंवा काहींना ते मिळविताना अपयश येते. तेव्हा तथागत म्हणतात, ब्राह्मणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही. तेव्हा ब्राह्मण म्हणतो, याचे कारण काय? इथे श्रमण गौतमासारखे थोर गुरु आहेत. मग ज्यांना तुम्ही असा उपदेश केला आहे, शिक्षण दिले आहे, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये, हे कसे? तेव्हा तथागत म्हणतात, त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो, परंतु अगोदर माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर तुला द्यावे लागेल. तेव्हा तो म्हणतो, सांगा. तथागत म्हणतात, तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे काय? तो म्हणतो, हो, मला तो पूर्ण माहीत आहे. बरे, मग ह्या रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो. नंतर दुसरा मनुष्य येतो, तोही मार्गाविषयी विचारतो. तू त्याला त्याच सूचना करतोस. तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोहोचतो. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखविणे हे माझे काम आहे. तेव्हा तथागत म्हणतात, ब्राह्मणा, मग मी काय करतो हे तुला कळलेच असेल. तथागत फक्त मार्गच दाखवितात. यावरून स्पष्ट होते की बुद्ध हे मोक्षाची आश्वासने देत नाहीत, ते फक्त मार्ग दाखवतात. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.